जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका सुरू आहेत सध्या. अगदी गावागाव त्याचं वातावरण आम्हाला दिसतंय. काय सांगाल या आकुर्डी मतदारसंघात कसं चित्र आहे? आकुर्डी मतदारसंघात आता महायुतीचं बऱ्यापैकी वातावरण निर्मिती चांगल्या प्रकारे झाली आहे. गेली 10-15 वर्ष केंद्रात जे भाजप सरकार आहे त्याच्याबरोबर आपली नैसर्गिक युती भाजप शिवसेनाची झालेली आहे. या ठिकाणी हे सर्वसामान्यांच्या मनात जी युती होती आणि जी परंपरागत चाललेली युती आहे ती या मतदारसंघात ह्या वेळेला घडलेली आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेने ही जी निवडणूक आहे ती स्वतः हातात घेतलेली आहे. आणि जे आमचे दोन्ही उमेदवार आहेत ते म्हणजे सर्वसामान्यपैकी आहेत. आता आमचे जे पंचायत समितीचे उमेदवार आहेत एकनाथराव जाधव ते आमच्या गावातलेच आहेत. ते असे व्यक्तिमत्व आहे की जरी ते निवडून आले तरी 8-10 दिवसानंतर ते परत आपला मासा घेऊन प्रत्येक नागरिकाच्या दारामध्ये असणार. त्यामुळे ते व्यवसाय हे करणार असं म्हणजे निवडून आला परत गाडीतून फिरायला लागला असं त्यांच्यामध्ये त्या आणि पंचायत समिती झाल्यानंतर जिल्हा परिषद जे उमेदवार आहेत कल्याणराव निकम साहेब ते सुद्धा एकदम शांत संयमी नेतृत्व आहे. बसरवाडी गाव त्यांचं पण त्यांच्याबद्दल आम्ही ऐकून आहे की त्यांचं काम जे आहे एकदम शांत आणि संयमी नेतृत्व. आता आम्ही बघतोय त्यांचे भाषणं किंवा बोलणं त्याच्यामध्ये एक आदर किंवा लोकांच्या प्रती काहीतरी काम करण्याची इच्छा त्यांच्या दोघांच्या मध्ये दिसते. आणि सर्वसामान्य लोकांना सुद्धा ही नैसर्गिक युती आवडलेली आहे. त्यामुळे तुम्ही आता प्रचाराला सुद्धा बघू शकता की स्वतःहून लोक विचारायला येतात की बाबा किती वाजता जायचं आहे. तसं शेणगावकरांनी ही निवडणूक जी आहे ती हातात घेतलेली आहे. सर्व कोणता उमेदवार निवडून येणार काय सांगा? महायुतीचे दोन्ही उमेदवार निवडून येणार असा ठाम विश्वास आहे 100%. आणि शेणगाव गावातून प्रचंड असं त्यांना बहुमत मिळणार आणि जे लीड असणार ते शेवटपर्यंत शेणगावकरांचं लीड दोन्ही सीटना दिसून येणार. निकालात दिसणार ते आज आम्ही बोलतोय म्हणून नाही ते निकालामध्ये सुद्धा दिसून येईल. कारण की जे उमेदवार आहेत त्यांच्या पाठीचे आमच्या गावचे नेते देवराज बारदेशकर आहेत. त्यांचा 20 वर्षाचा राजकीय प्रवास बघितला किंवा गावासाठी त्यांनी केलेलं काम असेल. कोविडमध्ये त्यांनी म्हणजे ज्या वेळेला सगळे राजकीय नेते ज्यावेळी क्वारंटाईन प्रकार होता त्यावेळी ते स्वतः मुलांना घेऊन म्हणजे आपले परिवार त्यांचा पूर्ण आपल्या स्वतःच्या गाड्या त्यांच्या घेऊन मुंबईवरून येणाऱ्या लोकांना क्वारंटाईन सेंटरपर्यंत सोडणे, त्यांना आर्सेनिक अल्बम गोळ्या वाटणे. त्याच्यानंतर त्यांनी स्वतःची या शाळेची बिल्डिंग लोकांना क्वारंटाईन करायला दिली. त्याच्यानंतर जेव्हा असं बसलं की बेड कमी पडत आहेत पॉझिटिव्ह पेशंटना तर त्यांनी स्वतःच्या शाळेची बिल्डिंग हॉस्टेलची बिल्डिंग मोफत दिली. म्हणजे कोणतंही भाडं वगैरे न घेता त्यांनी मोफत सरकारला दिली की इथे तुम्ही लोकांना ऍडमिट करू शकता. इथे तुम्ही त्यांनी कोविड सेंटर चालू केलं स्वतःचं मोफत. त्यानंतर अन्न छत्रपती पहिल्यांदा जे क्वारंटाईन म्हणजे मुंबईवरून येणारे लोक होते त्यांना पहिल्यांदा जेवण देवराज बारदेशकर साहेबांनीच दिलं स्वतःच्या खर्चातून. असं आणि बरेच आता गल्लीपासून दिल्लीपर्यंत ते करू शकतात. असं देवराज बारदेशकरांच्या मिसेसही या निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचं आम्हाला माहिती होतं. इच्छुक होत्या पण आता आपलं कायदेशीर जे बाबी आहे ते आरक्षण ओबीसी आल्यामुळे त्यांचा कायदेशीर दाखला निघाला नाही. नाहीतर जशा त्या ग्रामपंचायतमध्ये विक्रमी मताधिक्याने निवडून आल्या तशा जिल्हा परिषदला पण विक्रमी मताधिक्याने निवडून गेल्या असत्या. पण त्यांनी हे सगळं मिळालं नाही म्हणून घरी न थांबता जो पंचायत समिती सर्वसामान्यांपैकीचा आपला आमच्यापैकीचा एक कार्यकर्ता त्यांनी जो दिलाय माझी उमेदवारी म्हणून यांना पाठिंबा करा तर नुसती उमेदवारी देऊन ते घरी बसले नाहीत तर ते घरदार त्यांची मुलं म्हणजे त्यांची मुलं त्यांच्या प्रचाराला आली नव्हती पण एकनाथ जाधवांच्या प्रचाराला ती आहेत. हे घेण्यासारखं आहे त्यांच्याकडनं की एखाद्या कार्यकर्त्याला मोठं करायचं फक्त भाषणात नाही ते कृतीतून पण करून दाखवत आहेत. स्वतः राबत आहेत. आता आमच्या सरपंच मॅडम आहेत तर रोज वाडी वस्तीवरती त्यांच्या एकनाथ जाधवांच्या उमेदवार निवडून येण्यासाठी ज्या पद्धतीनं कार्यकर्ते असतील किंवा नेते मंडळी असतील हे झटतायत त्याच पद्धतीनं विकास कामं करताना ते झटताना दिसतील. 100%. तुम्ही 5 वर्षापूर्वी ज्येष्ठ माणसं आहे तिथं 5-7 वर्षापूर्वी किंवा मागचा किंवा आता झालेली कामं सुद्धा तुम्ही बघू शकता. गावामध्ये आता सांगायला बरं वाटतं की कोणती अशी गल्ली नाही ज्या गल्लीमध्ये डांबरी रस्ता नाही किंवा सिमेंटचा रस्ता नाही. गटारे आहेत. घरकुलं जवळजवळ 150 आपण मंजूर करून आणलेले आहेत. लोक थांबलेत त्यांना येऊन पाहिजे घरकुल मंजूर झाले पण लोकांच्याकडून होणं झाले. विकास कामं आले पण लोकांना म्हणजे असं काम चालू आहे. कामाच्या बाबतीत काय नाही. आणि जे तुम्ही मगाशी मुद्दा मांडला की महापुराच्या वेळेला अगोदर काय व्हायचं खाली आमच्या नदीचा एक वाळूचा थर साठला होता तो देवराजांनी जरा निरीक्षण करून आणि त्यांचं घर तिथं आहे 2019-21च्या महापुरामध्ये त्यांच्या घरामध्ये पाणी आलं होतं. त्यावेळी मोठा महापुरानंतर भविष्यातला धोका ओळखून त्यांनी काय केलं खालती आमच्या नदीच्या खालच्या साईडला जी वाळू होती ती बाजूला करून पाणी जायला वाट मोकळी केली. त्यामुळे पाण्याचा पुरवठा कमी आला आणि गावामध्ये येणारं पाण्याचं प्रमाण कमी झालं. त्यानंतर 2 वर्ष आता पाऊस भरपूर पडला यावर्षी पण महापूर आला नाही. त्याचा फायदा गावातील बऱ्याच लोकांना झाला. त्या वस्तीला त्याचा फायदा झाला. पूर नियंत्रणात त्यांचा वाटा आहे. सिंहाचा वाटा आहे. त्यांनी ती दूरदृष्टी ठेवली की पाण्याला जाण्यासाठी वाट मोकळी करून दिली आणि पाण्याचा पुरवठा कमी केला. त्यामुळे सोनारवाडीतील लोक असतील किंवा शेणगाव मधील असतील कुंभारवाड्यावरती असेल ज्यांच्या घरात पाणी जाऊन जे नुकसान होत होतं ते झालं नाही. त्यावेळी प्रचंड असा पाऊस होऊन सुद्धा तेवढं पाणी गावामध्ये आलं नाही.
तुम्ही विकासाविषयी बोललात. या पूरग्रस्त गाव आहे शेनगाव, हे गाव पूरग्रस्त आहे. त्या समस्येबद्दलही त्याचंही नियंत्रण करण्याचं हे झालेलं आहे. तरुणांना रोजगार नाहीये. हा ग्रामीण भाग आहे. कितीतरी सुशिक्षित बेरोजगार तरुण आहेत जे पुण्या मुंबईला जातात आणि तिथं त्यांचाच खर्च भागत नाही, अशी परिस्थिती आहे. तर ह्या सुशिक्षित तरुणांच्या हाताला काम मिळेल यासाठी कशा पद्धतीनं काय काम करण्याचं आश्वासन दिलं? साहेबांनी सूतगिरणीचं काम चालू केलं आहे, त्या माध्यमातून थोडीफार ही निर्माण होती. आता आपली भौगोलिक परिस्थिती अशी आहे की इथं कारखाने म्हणजे आता एक तांबाळे आणि बिद्री सोडला तर औद्योगिक वसाहत कमी आहे. कागल, कोल्हापूर, मग पुणे, मुंबई. त्यामुळे लोकांना बाहेर जावं लागते, पर्याय नाही. तर त्याच्यासाठी मग आता उद्योग जे आहे किंवा उद्योगाकडे लोकांनी वळावं असं माझं म्हणणं आहे की बाबा नोकरीसाठी गाव घर सोडण्यापेक्षा छोटे मोठे उद्योग करून आता आमदार साहेबांच्या माध्यमातून आपला तालुका पर्यटनामध्ये अग्रेसर होत चाललाय. त्याला अनयश म्हणून जर आपण एखादा व्यवसाय चालू केला तर आपलं घरदार किंवा आपलं हे चालू शकतं, उदरनिर्वाह चालू शकतो आणि चांगल्या पद्धतीने आपल्याला त्याचा लाभ पण होऊ शकतो. पण एक पारंपरिक बाबा नोकरी पाहिजे म्हणून घरदार सोडून पुण्या मुंबईला जाण्यापेक्षा त्याला फाटा देऊन मुलांनी सगळेच जर व्यवसायात उतरले तर व्यवसाय चालतील का? चालतील की वेगळे वेगळे करायचे, एकच करायचं नाही. सगळ्यांनी वेगळे वेगळे केल्यावर चालणार नाही. आता 150 कोटी लोक आहेत भारतात, प्रत्येकाच्या अपेक्षा वेगळ्या आहेत. त्या ओळखून लोकांनी काय इथं ह्या भागात कोणते व्यवसाय चालतील काय वाटतंय तुम्हाला? या भागामध्ये आता मॅडम हॉटेल व्यवसाय आता बऱ्यापैकी चालू आहे किंवा ते पर्यटनाला अनुषंगून आपले वडाप म्हणा किंवा त्या ठिकाणची माहिती गाईडचं काम जरी एक मुलांनी केलं तरी दिवसाला ते चांगला म्हणजे त्या सीझन मध्ये चांगल्या पद्धतीने मिळवू शकतात पैसे. किंवा आपल्याकडं चांगले चांगले असे हॉटेल आहेत जे आता खेडेगावात इथून तांबाळे भागात एक हॉटेल आहे, तिथलं खरडा मटण किंवा काही काही ठिकाणी आता आमच्या गावची पापडी चिवडा फेमस आहे. असं म्हणजे जर आपण दर्जेदार दिलं तर लोक आपल्याला शोधत येतील असं मला नक्की वाटतं.